नमस्कार, मी अनिल दुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. आजरा येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधात निर्धार मेळावा बुधवारी 15 एप्रिल 2026 रोजी 11 वाजता. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची खास उपस्थिती. ठिकाण मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालन, आजरा अर्बन बँकेच्या मागे, आजरा. आजरा, भुदरगड, चंदगड, गडिंग्लज तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते मंडळी व कार्यकर्ते, शेतकरी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. अध्ययन आणि अध्यात्म ही न संपणारी गोष्ट आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जो शिकत नाही तो कायमस्वरूपी अज्ञानी राहतो आणि जो शिकतो तो गुरुच्या स्थानी जातो. भारतीय संस्कृतीत गुरुचं स्थान श्रेष्ठ आहे. म्हणून गुरूंनी विद्यार्थ्यातील स्पार्क ओळखून त्यांना ज्ञानदान केलं पाहिजे, तरच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे, असे विचार हरिकाका गोसावी भागवत मठाचे पीठाधीश डॉक्टर आनंद महाराज गोसावी यांनी व्यक्त केलं. महात्मा गांधी नरेवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती सदीच्या समारंभात ते बोलत होते. यावेळी निपाणी विभागाचे माजी आमदार सुभाष जोशी व शिवराज संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गडिंग्लज येथील बेलबाग आश्रमात हा कार्यक्रम संपन्न झाला. ते पुढे म्हणाले, अजित कुलकर्णी यांनी 35 वर्ष अविरत शैक्षणिक सेवा केली आहे. त्यांच्या नोकरी काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांना गुरुचा मान मिळाला. त्यामुळे आयुष्यात आतापर्यंत त्यांचं शैक्षणिक कार्य हे सुरूच राहणार आहे. गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो. देवाचा कोप झाला तर आपल्याला गुरुचा आधार असतो, पण गुरुचा कोप झाला तर आपल्या जीवनासमोर अंधारच अंधार असतो. म्हणून प्रत्येकाने गुरुत्व सांभाळून आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे, तरच आपलं जीवन सार्थकी लागतं. माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले, शिक्षक हा भाग्यवान असतो, कारण दरवर्षी नवनवीन विद्यार्थी त्यांच्या जीवनात येतात. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांनी समाजाची सेवा करत राहावी. सुरुवातीला विठ्ठल चौगले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं, तर दत्ता देशपांडे यांनी प्रास्ताविक केलं. संपत सावंत यांनी मानपत्राचं वाचन केलं. यावेळी मुख्याध्यापक अजित कुलकर्णी, मीरा कुलकर्णी यांचा आनंद महाराज गोसावी यांच्या हस्ते शाल, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त गीता कुलकर्णी व सुरेश कुलकर्णी यांचाही आनंद महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी होडगे, किसनराव कुराडे यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक अजित कुलकर्णी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 35 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सेवानिवृत्त झालो. परमेश्वरांनी पुढच्या जन्मी देखील शिक्षकाचा जन्म द्यावा. यावेळी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव होडगे, RG कुलकर्णी आणि माजी नायब तहसीलदार VV कुलकर्णी, DV कुलकर्णी, निपाणीच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, प्रतिभा देशपांडे, हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक सुजित जोशी, गोविंद मुतालिक, माया मुतालिक, सुनील देसाई, अजित नडदल्ली, अविनाश कुलकर्णी, सरपंच सागर पाटील, सचिन रेडेकर, राजेंद्र खोराटे, PS पाटील, LM पाटील यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावसाहेब मुर्गी यांनी सूत्रसंचालन केलं, तर MB दळवी यांनी आभार मानले. शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा. चंदगड शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतन प्रकल्पाअंतर्गत शिनोळी बुद्रुक येथे रामनवमी पारायण सोहळ्यानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पालक तसेच आजी माजी यांचा विधिवत पाद्यपूजन सोहळा भावनिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामध्ये पालकाविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्काराची जपणूक यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक अप्पाराव पाटील यांनी प्रास्ताविक केलं. अर्चना गुरव यांनी काडसिद्धेश्वर कनेरी मठाची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. मुले हीच आपली खरी संपत्ती आणि आधार आहेत. बालवयात संस्कारक्षम पायाभरणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं सांगत पालक आणि विद्यार्थ्याकडून संस्कार जपण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कनेरी मठाचे शिक्षण मित्र, तालुका निरीक्षक यल्लाप्पा पाटील, शिवाजी चव्हाण, अजित कांबळे, अर्चना गुरव, अनिशा गुरव, सरोज अतवाडकर, क्रांती नाईक, सरोजिनी माडगूत, रसिका चिखले, मल्लुताई नाईक, वर्षा बसरगट्टी, संजीवनी मनवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनिशा गुरव यांनी खूप छान व भावनिक पद्धतीने प्रबोधन करत विधिवत पाद्यपूजन करून घेतलं. तसेच कुमार विद्या मंदिर व राजश्री शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक येथील NT भाटे आणि शिक्षक वर्ग यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सीमाकवी व शिक्षक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करत आईविषयक भावस्पर्श काव्य सादर केलं. कार्यक्रमास ग्रामस्थ यशवंत डागेकर, प्रकाश गावडे, दयानंद रेडेकर, परशुराम पाटील, नारायण बेळगावकर, भाऊ बोकमुरकर, एकनाथ रागोजी यांची उपस्थिती लाभली.
पानिपतकार विश्वास पाटील यांचा साहित्य परिषदेतर्फे सत्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांचा राज्याध्यक्ष रवींद्र पाटील तसेच तानाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमाला 2026 निमित्त आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर होते. आपल्या प्रभावी आणि विचार प्रवर्तक भाषणातून त्यांनी साहित्य, इतिहास आणि लेखन प्रवास यावर मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांच्या भाषणानंतर बेळगावमधील विविध संघटनांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 2025चे संमेलनाध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांनी यापूर्वी मानाचा बहुमान भूषवला होता. या प्रसंगी त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला. पानिपत सारख्या गाजलेल्या कादंबरीतून मराठी साहित्य विश्वात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या विश्वास पाटील यांच्या साहित्य सेवेचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमास साहित्यप्रेमी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमात साहित्यप्रेमीही महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती. झाडामध्ये काय आहे, माणसामध्ये काय ताकद आहे, त्या वाऱ्यामध्ये काय आहे, समुद्र काठामध्ये काय आहे, त्या ताकदीनुसार युक्ती लढवून त्यांनी महान राज्य केलं. आणि शेवटी लोक मला विचारतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा धर्म कोणता. मी त्यांना सांगतो की हे खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जातीनं हिंदू होते. हिंदू धर्मानुसार घरातले सगळे उपचार चालायचे, राज्याभिषेक सुद्धा त्यांनी केला. पण ते हिंदू म्हणून जन्माला आले असले तरी जगातल्या सर्व जाती धर्मावर, पौरुष्यावर, पराक्रमावर नवे मानवतेचे ते पुजारी झालेले आहेत. आणि महान मानवतेचे पुजारी म्हणून त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. हे या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल. प्रतिभा जागवणारी ग्रामसंस्कृती जपावी, उल्हासदादा पवार यांचं प्रतिपादन. आजच्या विद्यायुगात गावे बदलत आहेत. काकड आरती आणि भोपाळीने गावगाड्यांची सुरुवात व्हायची आणि दिवस भजन कीर्तनाने संपायचा. गावात प्रत्येक माणूस हा वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाचा होता, पण आत्मीयता आणि जिव्हाळा होता. संतांची नेहमीच भोंदूपणावर कोरडं ओढलं. आज भोंदूबाबांचं पेव फुटलं आहे. जगण्याच्या वेदनेतून लोक भोंदूगिरीला बळी पडत आहेत. गाव पण जपताना माणसाने शहाणं होणं गरजेचं आहे. वेदनेचा आक्रोश जाणावा लागेल. गावगाड्यातील प्रत्येक अनुभवावर लिहिणं ही कृतज्ञता आहे. माणसातील प्रतिभा जागवणारी ग्रामसंस्कृती जपणं ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन माजी आमदार आणि प्रतिथयश रसिकराज उल्हासदादा पवार यांनी केलं. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी आपल्या पूर या मूळ गावचे चरित्र गाव तसं चांगलं या पुस्तकातून साकारलं आहे. त्याचा प्रकाशन समारंभ निगडी येथील ग. दि. माडगुळकर सभागृह येथे माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व माजी आमदार रसिकराज उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी लेखक दादाभाऊ गावडे, चंद्रकांत वांजळे, तुकाराम पाटील, अरुण बोराडे, राजेंद्र घावटे, संदीप तापकीर, अमृता देसरडा, विजय भिसे, पांडुरंग गाडीलकर, वंदना गावडे यांची खास उपस्थिती होती. डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले की माती, नाती आणि संस्कृतीचा लळा काळजामध्ये ठसतो. काळजात रुजलेल्या आठवणी सदैव टिकतात. गावगाड्यात जातीपाती पलीकडे जाऊन समाज जपला जात असे. हरवत चाललेला गाव परत जवळ यावा, गावाशी नाळ जोपासत प्रत्येक गाव आदर्श होण्यासाठी त्या गावाच्या सुपुत्रांनी प्रयत्न करावा. लेखक दादाभाऊ गावडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. आपल्या गावगाड्यातील 18 पगड माणसे हीच आपली लेखन प्रेरणा आहे, असं सांगून कृतज्ञता व्यक्त केली. निवृत्त IB अधिकारी राम गावडे, डॉक्टर सीमा काळभोर, सोपानखोडे, डॉक्टर पौर्णिमा खोले, रामराव सासवडे, पूरचे सरपंच संदीप गावडे, पुरुषोत्तम सदाफुले यांची विशेष उपस्थिती होती. वंदना गावडे, मुरलीधर गावडे, नारायण अनाजी, गुलाब गावडे, पराग गावडे, संदीप गावडे यांनी संयोजनात पुढाकार घेतला. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केलं तर सतीश गावडे यांनी आभार मानले. नवकूर तालुका गडिंग्लज येथे शेतजमिनीचा पूर्वीपासून वाद असून पाटाचं पाणी तुमच्या हद्दीतून न्या, आमच्या हद्दीतून का नेता असं सांगत असताना सारिका विजय मांगले व श्रीपती नाना पाटील, शांताबाई श्रीपती पाटील, लता अजित मांगले हे एकमेकांच्या ओळखीचे व शेतजमीन यांची लागून आहे. पूर्वीचा शेतीचा वाद असताना हे भांडण चालू होतं. या भांडणाचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा माझ्या आईला का वाद घालतोस असं विचारलं असताना श्रीपती पाटील यांनी विळ्याने उजव्या दंडावर व पोटावर मारून जखमी केलं व शिवीगाळ करीत शांता पाटील यांच्या हात पिरंगळत हाताने मारहाण केली.
या मारहाणीचा गुन्हा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी गुन्हा नोंद करून पोलीस हेड कॉन्स्टेबल डोंगरे हे पुढील तपास करत आहेत.